नमस्कार मंडळी. 8 एप्रिल 2026. मेष राशी भविष्य. कधीकधी जीवनात एक छोटासा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आणि आज 8 एप्रिल 2026 मेष राशीच्या व्यक्तींसाठी असाच एक निर्णायक दिवस ठरणार आहे. तुमच्या मनात चाललेली द्विधा अवस्था संपणार का, की अजून काही नवीन वळण तुमची वाट पाहत आहे? चला तर मग जाणून घेऊया आजचा संपूर्ण राशी भविष्य. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी ऊर्जेचा आणि अंतर्मनाच्या जागृतीचा आहे. सकाळपासूनच तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवेल. जणू काही आतून एक आवाज तुम्हाला दिशा दाखवत आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल, पण त्याच वेळी थोडी अस्वस्थता देखील जाणवू शकते. ही अस्वस्थता म्हणजेच नवीन संधींचा संकेत आहे. सकाळी उठल्यावर मनात काही विचार सतत फिरत राहतील. हे विचार दुर्लक्ष करू नका, कारण तेच तुमच्या पुढच्या वाटचालीचा मार्ग आहेत. घरात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला एखादा महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. हा सल्ला साधा वाटेल, पण त्यातच मोठं रहस्य लपलेलं असेल. आज सकाळी सूर्योदय पाहणं तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. करिअर आणि व्यवसाय. आजचा दिवस कामाच्या दृष्टीने खूप खास आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार टाळा. कारण आज जर तुम्ही थोडा नम्र राहिलात तर पुढे मोठं यश तुमच्या पायाशी येईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नवीन करार आणि भागीदारीसाठी अनुकूल आहे. आर्थिक स्थिती. आज पैशांच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. अचानक खर्च वाढू शकतो. जुनं कर्ज आठवू शकतं. कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार येईल, पण निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करा. आज बचत करणं अधिक योग्य ठरेल. प्रेम आणि नातेसंबंध. आज तुमच्या प्रेम जीवनात थोडी गूढता आणि भावनिक चढ-उतार दिसतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर जोडीदारासोबत एखादी छोटीशी गैरसमज होऊ शकते, पण योग्य संवादाने ती सहज दूर होईल. जर तुम्ही सिंगल असाल, आज एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे, पण ती व्यक्ती लगेच समजणार नाही. थोडा वेळ द्या आणि निरीक्षण करा. मनस्थिती आणि आरोग्य. आज तुमचं मन खूप सक्रिय असेल. विचारांची गर्दी होईल. ध्यान आणि प्राणायाम केल्याने खूप फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी किंवा झोपेची समस्या होऊ शकते. पाणी जास्त प्या आणि शरीराला विश्रांती द्या. दुपारनंतरचा बदल. नशिबाची साथ. दुपारनंतर अचानक काहीतरी चांगलं घडू शकतं. एखादी जुनी अडचण सुटेल. एखादी चांगली बातमी मिळेल. मित्राकडून मदत मिळेल. हा वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येईल. संध्याकाळ. भावनांचा प्रवाह. संध्याकाळी तुमचं मन थोडं भावुक होईल. जुन्या आठवणी, काही अपूर्ण गोष्टी. पण हाच वेळ आहे स्वतःला समजून घेण्याचा. स्वतःसोबत थोडा वेळ घालवा. आजचा खास संदेश. सिक्रेट मेसेज. जी गोष्ट तुम्हाला घाबरवते तीच गोष्ट तुम्हाला पुढे नेते. आज तुमच्या आयुष्यात एक छोटा निर्णय घ्या, जो तुम्ही खूप दिवसांपासून टाळत आहात. लकी गोष्टी. शुभ रंग लाल. शुभ अंक 9. शुभ वेळ दुपारी 2:30 ते 4. शुभ दिशा पूर्व. आजचा उपाय. आज हनुमानजींचं नाव घ्या आणि ओम हनुमंते नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. याने तुमचं मन शांत होईल आणि अडथळे दूर होतील. मेष राशीच्या मित्रांनो,
आजचा दिवस तुमच्यासाठी फक्त एक दिवस नाही, तो एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुमचं नशीब आज तुमच्या सोबत आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही, ती तर आता सुरू होत आहे. जर तुम्हाला अशीच रोजची राशी भविष्य आणि जीवन बदलणारे मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.